बघा, उन्हाळ्यामध्ये शरीराला आपल्या फायदेशीर असतात फळं खाणं, फळांचे ज्यूस करून पिणं, जास्त पाणी पिणं. पण फळं पण आपली जास्त खाल्ली जात नाहीत. मग आपण फळांपासून ज्यूस बनवतो किंवा सरबत बनवतो. तर ह्या ज्यूसमध्ये किंवा सरबतामध्ये जर आपण अशा काही जर जिन्सा घातल्या शरीराला फायदेशीर होण्यासाठी, म्हणजेच डिहायड्रेशन आपलं कमी होण्यासाठी किंवा पचनसंस्था सुधारण्यासाठी, तर हे सरबत अतिशय फायदेशीर होईल. तर असंच काहीतरी मी आज आपला कलिंगडाचा ज्यूस किंवा सरबत केलेला आहे. त्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट किंवा अशा काही जिन्सा मी घातलेल्या आहेत, म्हणजेच आपलं शरीर जे डिहायड्रेशनपासून आपल्याला वाचवतं हे ज्यूस, आणि शिवाय पाचनसंस्थासुद्धा आपली चांगली सुधारली जाते. पाणी जे आपलं पिणं होत नाही जास्त करून, तर शरीर अगदी थंड होतं, थंडावा देतं शरीराला. आपण बऱ्याच काही असा जिन्सा घातलेले आहेत की हे सरबत जे आहे आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर आहे. तर चला तर मग हे कलिंगडाचं ज्यूस आपण जे बनवलेलं आहे ते कसं बनवलं आहे ते आज बघूया. तर बघा, मी पहिल्यांदा कलिंगड घेतलेलं आहे. कलिंगड घेतानासुद्धा आपल्याला असं बघून घ्यायचं आहे की बाजारातून जेव्हा कलिंगड आपण आणतो तर त्यामध्ये काही केमिकलचं इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे का, कसं पिकवलेलं आहे हे पण बघणं महत्त्वाचं आहे. तर बघा, आता हे कलिंगड जे आहे तर अशा पद्धतीचं मी हे विकत आणलेलं आहे बाजारातून. तर कलिंगडाचा हा जो पिवळा भाग आहे तर तो या कलिंगडाला असला पाहिजे, म्हणजेच नॅचरल पद्धतीने हे कलिंगड पिकवलेलं आहे. आता त्याचं देठसुद्धा आपण बघून घ्यायचं आहे. जर वाळलेला देठ जर असेल तर हे कलिंगड चांगलं, हिरवा असेल तर कलिंगड अजिबात चांगलेलं नाही. कारण वाळलेल्या देठामुळे हे अगदी नॅचरल पद्धतीने पिकवलेलं आहे असं समजलं जातं, आणि हिरवा जर असेल तर अगदी लगेच पिकवलेलं आहे इंजेक्शन देऊन असं समजतं. तर अशा पद्धतीचं आपण हे कलिंगड बाजारातून आणलं आहे. तर आता बघा, त्याचे मी 2 भाग केलेले आहेत. अगदी लालसर रंगाचे अतिशय छान असं हे कलिंगड निघालं आहे. तरीसुद्धा जर आपल्याला शंका येत असेल तर त्यातला थोडासा भाग काढायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. जर पाण्याचा रंग जर लाल झाला तर हे कलिंगड चांगलं नाही, तर हे आपण घ्यायचं नाही आहे. किंवा खाऊन पाहायचं. अगदी आपल्याला जर केमिकलचा किंवा काही औषधी वास येत असेल तरीही कलिंगड आपण घ्यायचं नाही. तर बघा, आता हे आपलं कलिंगड जे आहे, मी हे सगळं हे करून बघितलेलं आहे. टेस्ट अतिशय चांगलं कलिंगड आहे. आता त्याच्या आपण फोडी करून घ्यायच्यात. तर आता बघा, मी त्याचे काप करायला सुरुवात केली. याची मी ही एक प्रकारची चकती काढलेली आहे, गोल भाग काढला आहे. त्यातल्या जर काढता येत असतील तेवढ्या दिसेल अशा एवढ्या मी बिया काढलेल्या आहेत बघा. आणि आतला जो लाल भाग आहे तो मी काढून घेते. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा आतला जो लाल भाग आहे तो मी काढून घेतलेला आहे बघा. आणि पांढरा भाग जो कडेचा आहे तो टाकून द्यायचा. खरं तर हा जो पांढरा भाग आहे तो सुद्धा शरीराला अतिशय चांगला असतो, पण टेस्टला तो नसतो, त्यामुळे आपण घेत नाही. आता बघा, ह्या लाल भागाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात, म्हणजे मिक्सरला आपल्याला फिरवायला अतिशय सोपं जाईल. तर बारीक बारीक मी काप करून घेते. तुम्हाला दिसल्या तर अगदी त्यातल्या बिया काढता येत असल्या तर काढल्या तरी चालतील, किंवा जर नाही काढल्या तरीसुद्धा चालतील, कारण आपण नंतर हा ज्यूस जो आहे किंवा हे गर जो आहे तो गाळून घेणार आहोत. तर बघा, अशाच पद्धतीने आपण आता ह्या ज्या कलिंगड आहे त्याचं सगळं आपण आता हे कापून घेऊयात. गराचं बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर बघा, आता एवढा आपला हा अर्ध्या कलिंगडाचा जो गर आहे त्याचे मी काप केलेले आहेत बघा. एवढा हा फोडी झालेली आहेत बघा. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी मोठं, त्यामध्येच आपल्याला हे फिरवायचं आहे. त्यात आता ह्या सगळ्या फोडी काढून घेऊयात. त्यात आता सगळ्या फोडी काढून घ्यायच्यात, आणि आता त्यामध्ये आपण आता एक एक करून आपल्या शरीराला फायदेशीर ठरतील असे हे सगळे इन्ग्रेडियंट आपण टाकायचे. म्हणजेच आपलं हे सरबत जे आहे तर थंडावा देणारंसुद्धा आहे, पाचकसुद्धा आहे, आणि अगदी डिहायड्रेशनपासून आपल्याला हे अगदी वाचवणारसुद्धा आहे. तर आता त्यामध्ये आपण साखर टाकली. मी 3 ते 4 चमचे साखर टाकली. तुम्हाला गोड जसं आवडत असेल, तुमचं कलिंगड जसं गोड असेल त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मी हे काळं मीठ घातलेलं आहे थोडंसं, आणि नंतर पुदिन्याची पानंसुद्धा त्यामध्ये घातली, आणि अर्ध लिंबाचा रस घेतला आहे. तर आता
चवीनुसार आपण साधं मीठसुद्धा त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं फिरवून घेतलं आहे. तर अतिशय छान असं आपलं हे सरबत तयार होणार आहे. तर जरी त्याचा रंग आपल्याला फिका वाटत असेल, तुम्हाला त्यामध्ये रंग घालायचा असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता. पण आपल्याला अगदी नॅचरल पद्धतीने आपल्याला हे सरबत बनवायचं आहे म्हटल्यानंतर मी अजिबात त्याच्यात रंगही घातलेला नाही किंवा कोणतं आपण इसेन्सही घातलेलं नाही. अगदी नैसर्गिकरित्या बनवलेलं आपण हे सरबत करणार आहोत. तर बघा, आता हे मी मिक्सरवर फिरवलेलं गाळून घेतलेलं आहे गाळणीने. तर असं पद्धतीचं आपलं हे सरबत तयार झालं आहे. तर आता मी काचेची ग्लास घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपण आता सर्व करूयात. तर बघा, आता मी ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकते. तुम्हाला जर बर्फाचे खडेसुद्धा टाकायचे नसतील तर माठातलं पाणी तुम्ही थोडंसं त्यामध्ये मिक्स करू शकता थंड होण्यासाठी. आता ग्लासमध्ये आपण आता हे सरबत घेऊयात. तर बघा, आता ओततानाच बघा किती छान असं आपलं हे सरबत दिसतंय. अतिशय चवसुद्धा त्याची इतकी छान, आंबट गोड, थोडंसं मीठ टाकल्यामुळे अतिशय टेस्टीसुद्धा बनलं आहे. आपण पुदिना घातला आहे त्यामुळे हे पाचकसुद्धा बनलेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत सब्जा. तर सब्जा बीचं तर महत्त्व हे तुम्हाला अगदी माहीतच आहे. तर हे सब्जा बी कुणी तुळशीचं बी म्हणतो. तर आता हे जे सब्जा बी आहे, तर 1 चमचा मी 10 ते 15 मिनिट अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं. तर अशा पद्धतीने हे 10 ते 15 मिनिटातच छान फुलून अगदी जास्त फुललं जातं. तर असं बघा फुललेलं आहे. तर हे बघा, तर सब्जा बी जे आहे आपल्या शरीराला उष्णता कमी करतो आणि थंडावा देतो. भरपूर काही प्रमाणात त्याचे फायदे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नक्कीच हे सब्जा बी जे आहे तर आपल्या सरबतामध्ये नक्कीच तुम्ही घेत चला. तर अशा पद्धतीने आपलं बघा हे सरबत जे आहे मी ग्लासमध्ये टाकले आणि हे सब्जा जे आहे 1 चमचा आता एक ग्लासमध्ये मी टाकते. म्हणजेच अतिशय आपला हा जो सरबत आहे अगदी औषधी म्हणा किंवा शरीरासाठी फायदेशीर असा हा आपला कलिंगडाचा सरबत बनलेला आहे. तर अशाच पद्धतीने इतर फळांमध्ये सुद्धा तुम्ही असे हे जे जिन्स आहेत, असे इन्ग्रेडियंट जे आहेत तुम्ही जर घेतले तर आपला हा उष्णता किंवा उन्हाळ्याचा जो सीझन आहे अतिशय छान असा आपला निघून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा हा ज्यूस कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग